मामासाहेब दांडेकर SP कॉलेजमध्ये पुण्यामध्ये प्राचार्य होते बरं का. आणि वसंत पंचमीला त्यांचं व्याख्यान झालं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी सांगितलं की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथ. एका मुलाने उठून मामांना प्रश्न विचारला, मामा अहो तुम्ही जो म्हणताय वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा हा ग्रंथ आहे, तर या ग्रंथामध्ये पांडुरंग उल्लेख नाही, विठ्ठल शब्द नाही, एकाही ओवीमध्ये रुक्मिणी शब्द नाही, पंढरपूर वर्ण नाही, याचं कारण काय? आणि तुम्ही खुशाल म्हणताय की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ आहे. म्हणजे वारकऱ्यांचं आराध्य दैवत जे आहे पांडुरंग परमात्मा, त्याचं नाव ज्ञानेश्वरीमध्ये नाही आणि तुम्ही म्हणतात की वारकरी संप्रदायाचा पाया रचणारा ग्रंथ आहे. तेव्हा मामांनी खूप गोड उत्तर दिलं. सगळ्यांनी ऐका. मामांनी त्या मुलाला असं उत्तर दिलं, त्या माऊलीने त्या ओव्यांमध्ये जर विठ्ठल शब्द टाकला असता, पांडुरंग शब्द टाकला असता, रुक्मिणी शब्द टाकला असता, तर ती ज्ञानेश्वरी फक्त वारकऱ्यांनी वाचली असती. माऊलीला वाटलं जगाने वाचावी.